मंडळी नमस्कार. आणि अतिशय जड कंठातून मला म्हणावं लागतंय की आज आपलं गोव्याचा लास्ट दिवस आहे. आणि आता आजचा दिवस आपण रोड नाही कवा निघायचं इथे निघायचं गाव आज दुपारी. हां दुपारी निघायचं आहे आज आपल्याला. बघा आता हे बघा त्याची बॅग इकडं रेडी आहे, ते झालं मी बॅग पण झालेली आहे. आता निघायचं आपलं वागदर करायचं आहे. बघा जेवण वगैरे झालं की बस जेवण झालं की लगेच निघणार आहे आपण है ना. तेवढं जेवणच आपलं आखरी आहे. आणि इकडं बघा आंटीची रूमचे सगळं आपण वाट लावून टाकली मस्त. इकडं पण बघा सगळं या रूममध्ये पसरा आपलं सगळं पाण्याच्या बाटल्या चिप्स वगैरे तेच कागद कुगद. आता जायचं आहे बघा आपल्याला जेवायला. जेवण झालं की आपण निघणार आहे. तर बघू आता पहिलं कुठं जातो जेवायला काय करतो तर बघत राहतो विषय मंडळी. पहा मंडळी निघलोत आता आपण. आपलं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे करून आपण निघलोत. ही कॅब बुक केली ती आपण कॅबमधून आता आपण निघलेलो आहे दोघं जण. आता इथून जायचं आहे आपल्याला अगोदर मडगावच्या स्टेशनला आणि तिथून नंतर आपलं रिझर्वेशन आहे ट्रेनचं. मग जाणार आपण आपल्या घरी. तर बघत राहा मंडळी येत्या वेळेस कसं आपलं ट्रेनमध्ये ट्रेनची जर्नी आता जात्या वेळेस तसं परत तशी ट्रेनची जर्नी. ते दिवस रात्र आहे ट्रेनमध्ये नेट चालत नाही काही नाही. बसू सगळं कंबर वगैरे सगळं बोर होऊन जाते. गप्पा छप्पा मारायला कोणी लोक राहत नाही. कोणी भेटलं चांगलं भेटते नाही तर कोणी त्याला तोंडाला लागायला पुरतच नाहीत असे भेटून जातात काही. मग तर आता आपण निघलेलोच आहेत का चाललो आपण मुंबई. हे ब्रिज पहा मंडळी उतरत आपण आपल्या कॅबमधून आणि नेमकंच पोहोचलो. माझ्या मागे तुम्हाला मडगावचं स्टेशन. आपण आहे आता सध्या मडगाववरती. आणि आता आपल्याला बघायचं आपली ट्रेन आहे 3:30 वाजता ट्रेन आहे आपली. आपण जरा लवकरच आलेलो आहे. पुढे गेला येईन आता मॅच होईल पुढे गेला करून कुठं दिसून राहिला. बघा आता कवरक वाट बघायला लागते काय माहिती. आपण 3:30 वाजता ट्रेन आहे. आता 3 पण नाही वाजले अजून 3 पण नाही. मला वाटलं मलाच काहीतरी म्हणू लागले ते आवाज देऊ लागले. कुठं गेला आता विनोद हां यो इथं समोर झोप आहे. मी जरा इकडे तिकडे पाहायलोय. बघा हे बघा मंडळी मडगावचं स्टेशन. चांगलं स्टेशन आहे मडगावचं आपलं. चांगलं स्टेशन हे असं स्टेशन आहे ना पिक्चरमध्ये वगैरे. लिफ्ट आहे ती तेव्हा मंडळी समोरचे जे दिसतात ना दरवाजे हॉटेल काय पण असं स्टेशन वगैरे आहे ना मस्त पिक्चरमध्ये बघितले असंच आहे. आणि आज पहिली बार वाजतोय. चांगलं स्टेशन आहे. आता 2:40 व्हायला तिने. हां 2:40 आपल्या ट्रेन आहे 3:30ला. हो वाट पाहणे म्हणजे जर आपल्याला चला जोपर्यंत ट्रेन येतल्या जवळपास आपण स्टेशनवरती. हा मंडळी आपण मस्त पलीकडच्या साईडनं बसलो होतो. त्या बघा ही जी साईड दिसते ना तुम्हाला आपण त्या साईडनं बसलो होतो. कारण आपल्याला काय वाटलं आपली ट्रेन लागली प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे म्हणून ते बघा त्या तिकडून आपण तसं इकडं आलो. ह्या प्लॅटफॉर्मवरती आलो 1 वरून 2वरती आलो. आणि येऊन अर्धा तास तरी व्हायला आहेत. अचानक व्हिडिओ न बघितलं मोबाईलमध्ये ट्रेन टाईम झाला आहे पण आली कशी बघितलं तर आता त्याच ते ॲपवरती दाखवत आहे की आपली ट्रेन परत प्लॅटफॉर्म 1वरती जाणार आहे. आधीच एवढं मोठं सामान आहे बघा की जड झाली बॅग कांदे दुखायले धरून आणि आता परत 2वरून आपलं परत 1वर जायचं. ते बघा विनोद चालला किती गडबडी म्हणते पुढं. आणि आता 3:30 वाजता फक्त 2-3 मिनटं राहिली ट्रेन आलेलीच आहे. परेशान करते ट्रेनवाली एक सांगितली कोण येते. आता चाललं बघा परत आम्ही तिकडंच. आणि मंडळी आपली ट्रेन त्याच्यात आपल्याला ट्रेनमध्ये उचल आहे अरे मी लगेच उचल लगेच जे डोक्यावरती आलो बघा मंडळी. आता आपण ट्रेनमध्ये बसलो आपण आपल्या ट्रेनमध्ये चालली पाहिजे लगेच
आता ही सीट पण वरून घेतो का अरे मी हे बघा एक बॅग दिली खाली ठेवून एक बॅग इथं मी ती बॅग ठेवून दिली बघा वरती आणि फॅन हे इकडे असं मी सगळंच दिलं 51 कुठे गेलं 51 हां हे 51 हे माझं आहे हे 53 विनोदचं आहे म्हणजे हे सीट आहे आपली हे सीट मस्त रात्रीच्याला वरती काढून घ्यायची अरे येतं असं काढून घ्यायचे रात्रीच्याला आणि त्याच्यात झोपून जायचं असंच क्लिअर दिसत असेल मंडळी मी तुम्हाला असं तर आपलं तरी रिफ्लेक्शन आपलं दिसते हां हे बघा तुम्हाला सांगितलं मंडळी की आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो ना असा उलटा धरत असतो मोबाईलमध्ये मोबाईल उलटा धरतो मी हे बघा असं हां असा मोबाईल धरतो म्हटलं त्याचं धरानं क्लिअर दिसतं त्याच्यामुळं बघा झाली आता आपली इथं निघलो आता आपण गोव्यावरून आता आपण होतो हे कोणतं स्टेशन होते इन्याकडे हो बघा मंडळी टी सी आलेली आहे इन्याकडे गेला काय माहिती आणि स्टेशनचं नावच नाही आठवून राहिलं पण मला आता 2च मिनटं विसरून गेलो स्टेशनचं नाव 2च मिनटांमध्ये आता निघू बघा झालं आपलं गोवाची ट्रिप संपली आता चालू आपण घरी गेलो होतं आपलं कॉलेज घरचे कामं मम्मीचे कामं रोज व्हिडिओ शूट करणं तेच चालणार आहे आता होतो 7-8 दिवस होता आपण इकडे केलं मस्त एन्जॉय बरा झाला तो आला मी दोन्ही स्टेशनचं नाव विसरून गेलो बडगाव बघा बडगाव जंक्शन सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे गोव्यातलं खरं तू तर म्हणे वासपुडी काम आहे लास्ट आहे रे दादा हे मोठं आहे हा ते लास्ट म्हणजे सगळ्यात जास्त बघा म्हणजे संपली नाही आपली गोवा ट्रिप आता घरी गेलो परत तेच घरचे काम इकडचे काम हे करा ते करा रोज एकच गल्ल्या पाहण्यात आपल्याला इथून घरी जायचं घरून कामावून घरी बस एवढं कपडे हा एवढं मोठं लगेच कधी नाही भेटणार बस झालं लास्ट तो तरी तेवढं अरे मी तर घरी गेल्यावरती पहिलं घरून निघायचं मम्मीला सोडायचं का नाही पहिलं हिवाला सोडायचं मग परत घरी यायचं 4-5 चक्रात एक दिवसातून एका ठिकाणी जायला माहिती मी तर एका ठिकाणी राहतो रे तुझं एका ठिकाणी राहतो झालं आता मग रोजचं तेच रड घालणं सुरू आता मला म्हणजे बघत राहता शेवटपर्यंत टीसी आलेली नाही आपल्याकडे ठिकाणी सांगून राहिलो मी तुला की ते आले गावलं काढून ठेवलं आपल्याला घेऊन नाही आला ते बा मग बघत राहा शेवटपर्यंत आता आपण नेमकं ट्रेन चढलेलो आहे अंग वगैरे मुकलं ते खांदे दुखलं बघत आहे बॅगीमुळे मी जसं अंग टाकतो आता तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत अवतार तर असा झालाय मंडळी हे तरी बघा तरी मस्त आहे फुल पॅन्ट शर्ट बुट वगैरे घालून आलेलं आहे मी आता ये चड्डा घातलाय टी शर्ट घातलंय झालं बस आणि गरमी पंखे लावून गरमी राहिली नाही काचा खोलावं लागते काचा खोलू आपण आता थोड्या वेळा मी म्हणजे आता करतो ना व्हिडिओ पण करतो मंडळी मी जातो आता वर जाऊन अंग बिंग टाकतो मस्त तिकडे मी हो यार ते पण आहे पहा मंडळी येणं तर मस्त झोपला होता पण मी उठवलं पाहा त्याला त्याचा फोन चार्जिंग लावेल आहे आणि मला जायचं होतं तोंड धुवायला बरं काळा दिसत असेल मला जायचं तोंड धुवायला त्याच्यामुळे मी त्याला उठवलं म्हणलं एवढं जाग धरून झोप म्हणलं एवढं नको सांग झोपू आणि ही घेतलीच बघा आपण स्टेशनवरती कॅडबरी ते बसलं खात बापरे 2च फक्त अच्छा मोठा बार आहे तो बार टाईप आहे ते मोठं आहे ना त्याच्यामुळं हे बघा हे होतं असं मंडळी 50 रुपयाचं होतं पण हे आणि त्याच्यामध्ये असे हे 2 पॅकेट आहेत म्हणजे मोठं चॉकलेट असतं ते कसं आहे हां कॅडबरी हे बघा अशी मोठी कॅडबरी असते ना त्याच्यामुळं ती एवढी ही महाग असं आमचं सफर आता खाता पिता चालू आहे आमचं आता मला इथं आपण घरी पोहोचतो का हा उद्या संध्याकाळी पोहोचतो ना आज दुपारी बसतो तर उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे बघत राहा म्हणजे तुम्ही